घर म्हणजे सुंदर स्वप्न. घर म्हणजे केवळ घर नसतं. आपल्या जरी चार भिंती तरी जगण्यासाठी विणलेली सुंदर स्वप्न असतं. खरं आहे ना? घर म्हणजे घरच असतं. नमस्कार मित्रांनो, मी उज्ज्वला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. तर आज मी आमचं घर दाखवते. तर हा बाहेरचा नजारा आहे. खूप छान वाटतो आणि वरती तुम्ही बघत असाल हा वेल आहे. कशाचा वेल हे तुम्हाला माहिती असेल. हा ॲक्च्युली याला काय म्हणतात, मनी प्लांट. खूप वर्षापासून मला असं वाटतं एक 4-5 वर्ष झाले असतील त्याला मी लावलेला आहे. आणि आता तो पूर्ण दरवाजाच्या वरतून असा सरळ दिसतो, पण तो दरवाजाला पूर्ण गोल असल्यामुळे खूप छान वाटतो. आणि तुम्ही बाहेरून बघू शकता, खूप हिरवळ, खूप छान असं आमचं एंट्रन्स आहे. आणि वरती अजूनसुद्धा दिवाळीचे कंदील आहेत, ते अजून मी काढलेले नाहीत, आता काढेन. तर आपण आता आतमध्ये जाऊ. असं सुंदर रांगोळी काढलेली आहे आणि इथे समोर स्वराज आहे. तर स्वराज मला आतमध्ये येऊ देत नव्हता आणि व्हिडिओ काढू देत नव्हता. मग कोचवरती येऊन बसलेला आहे तो. आणि आता मी व्हिडिओ काढते म्हणून गप्प इकडे ते आमचा स्वराज. आणि या दोघी मस्त काय बडबडतात काय माहीत नाही, पण मी व्हिडिओ काढते तर त्या मस्त बसल्यात आहेत बोलत. आणि हा मुलांनी केलेला ख्रिसमस ट्री आहे. खूप छान केलं. आणि इथून पुढे गेलं की आमचा समोरच एक बेडरूम आहे. तर असं बेडरूम उघडल्यानंतरचं आहे. म्हणजे मला असं वाटतं दरवाजाच्या पाठीमागे हे लाकडी कपाट. लाकडी कपाट पण खूप वर्षापासूनचं आहे. त्याला आता मी कलरिंग केलं आहे, ऑइल पेंट मारलेला आहे चॉकलेटी कलरचा. तर तो खूप छान दिसतो आहे. आणि हे एक आता कपाट घेतलेलं आहे. असं हे लाकडी कपाट. इथून आपण आतमध्ये आलो आहे आणि शिवाजी महाराजांची फ्रेम आहे. खूप छान वाटते, मला खूप आवडते. आणि पुढे गेलात की माझं छोटंसं मंदिर आहे देवाचं. बेडरूममध्येच असं आम्ही केलेलं आहे. असं छोटंसं मंदिर आहे. साईबाबांचा वरती फोटो आहे आणि खाली असं मूर्ती वगैरे आपण ठेवलेले आहेत. खूप छान वाटतं. आणि ही रेणुका मातेचं काय म्हणतात त्याला, रेणुका मातेचा मुखवटा. इथं दत्त महाराजांची मूर्ती आहे, ज्योतिबाची मूर्ती आहे. खूप छान वाटतं मंदिर. अशा प्रकारचं आमचं छोटंसं मंदिर आहे. आणि हे जो निळा ड्रम आहे ना, तो आम्ही धान्य ठेवण्यासाठी करतो, कारण की वर्षभर धान्य साठवण्यासाठी असा ड्रम केलेला आहे. तर त्याच्यामध्ये स्टोरेज खूप छान राहतं. मग आम्ही त्या पद्धतीनं तो ड्रम ठेवलेला. आणि या साईडला जर आलो तर आपलं किचन आहे. आणि किचन एकदम छोटं आहे, पण 2 माणसं आरामात इथे उभा राहू शकतात किचनमध्ये. आणि हे आमचं साठवणुकीतलं पाणी आहे, जे आमच्याकडे आठवड्यातनं 2दा येतं. तर ते आम्ही असं भरून ठेवतो. अशी ही मांडणी आहे. जास्त काही भांडी नाही, थोडीशीच आहेत, पण ती पण खूप आहेत. आणि या साईडला टॉयलेट आहे आणि इथे समोरच्या बाजूला बाथरूम आहे. आणि त्याच्याच बाजूला लागून हे असं सेकंडवाला बेडरूम आहे. तर हा स्वराज आणि सायिकाचा आहे.
तर हे छोटेसे पुस्तक आणि हे जे ठेवले ना, हे मला म्हणजे आम्ही गावाकडे जातो तेव्हा हे घेऊन येतो. तर आता मी गेले होते, तर हे धान्य आणि हे अशा शेंगा आहेत भुईमुगाच्या, ज्या आम्ही गावावरूनच आणतो. अशा प्रकारे. तर हा असा आमचं छोटंसं घर आहे साधं. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि नवीन असल्यामुळे मला काय एवढं जमत नाही आहे, तरी पण ट्राय करते, चूक भूल माफ. धन्यवाद.